आता तुम्ही पण नाशिक मधल्या हरिहर गडावर याचा प्लॅन बनवत आहात तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण की आम्ही एका दिवसात 2 स्पॉट कसे कव्हर केले ते सर्व सांगतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या नाशिक ट्रिपच्या पार्ट 1 मध्ये. आता आपला मागचा ब्लॉग तर आपल्या कॉलेजला जायचा होता, आता मी डायरेक्ट नाशिकला कसं काय ते सर्व सांगतो तुम्हाला. म्हणलं आपले कॉलेजचे आणि आपले गावाकडचे ब्लॉग पाहून आपली पब्लिक बोर झाली. म्हणलं चला आता आपण काहीतरी नवीन दाखव. म्हटलं आज होता आमचा नाशिक मध्ये फिरायचा पहिला दिवस. चला म्हटलं आजची सुरुवात आपण काहीतरी वेगळी करू. म्हटलं तर आजची सुरुवात केली बा आपल्या महादेवापासून. नाशिक मध्ये येऊन त्र्यंबकेश्वर मंदिरावरचं आता 12 ज्योतिर्लिंग मधलं आपलं एका ज्योतिर्लिंगचं दर्शन ते झालं होतं. आता हे मंदिर कमीत कमी आपलं 300 वर्ष जुनं आहे. आता ते पडून म्हणून तिला आजूबाजून सर्व कव्हरिंग करून आता आमचं नाशिक मध्ये त्र्यंबकेश्वर मंदिरावरचं दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही चाललो होतो दुसऱ्या स्पॉटवर. मंदिर पोहोचलो आम्ही त्या लोकेशनवर, मस्तपैकी तिकीट वगैरे काढून घेतलं. काही निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही पोहोचलो आहे हरिहर गडाजवळ. आता मी पहिल्यांदाच कोणत्या गडावर चाललो होतो. आता पहिला गडच असा निवडला की एकदम खतरनाक. इकडचं वातावरण खतरनाक होतं की तुम्हाला शब्द सांगू शकत नाही. एवढं खतरनाक वातावरण मी आजपर्यंत कुठे पाहिलं ना. गडावर येत असताना तुमच्या जो तेवढं पण सामान तेवढं सामान तुम्ही खालीच ठेवून द्या, कारण की वरती आल्यावर वांदीर सर्व सामान खाली फेकून देतात. तुम्ही या गडावरच्या रील्स तर बघितलं असेल, कारण की या गडावरच्या ज्या पायऱ्या आहे ते पुऱ्या डायरेक्ट सरळ आहे. लय जणांना वाटते की आगड चढणं जरा रिस्की आहे, पण सांभाळून चढलं तर आगड चढायला पण काही रिस्की नाही. या गडावर चढण्यासाठी ज्या मेन पायऱ्या होत्या त्या मेन पायऱ्या चढून आम्ही पोहोचलो तर वरच्या ठिकाणी. आता वरती आल्यावर वातावरण तेवढं खतरनाक होतं. त्यात आपल्या हनुमंतरायाची मूर्ती एवढं खतरनाक दिसू राहते की जाऊच द्या. आता हनुमंतरायाचे दर्शन वगैरे करून आम्ही निघालो आता खालच्या दिशेने. आता काही लोक इथपर्यंत देतात, पण ह्या पायऱ्या पण इथूनच खाली चालला जातात. चला तर आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण आता पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही आपल्याला फॉलो करून ठेवा.